आज पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच बागेश्वर धामला भेट देणार, कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी करणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक। 3 मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज लढत दुपारी 2:30 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामन्याला सुरुवात। महाकुंभात आठवड्याच्या शेवटी भाविकांची गर्दी। प्रयागराजमध्ये आज मोठी वाहतूक कोंडी, 25 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा। उत्तर भारतामध्ये हवामान बदललं, पर्वतांवर बर्फवृष्टी। उत्तर प्रदेश, राजस्थानसह 13 राज्यात पावसाची शक्यता। 23 ते 26 फेब्रुवारीच्या दरम्यान दिल्ली एनसीआरमध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज। आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान ब्लॉक, हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान ब्लॉक, तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक। होळीच्या निमित्तानं मध्य रेल्वेच्या 28 स्पेशल ट्रेन सीएसएमटी ते नागपूर, मडगाव, नांदेडच्या दरम्यान होळीसाठी प्रवाशांना स्पेशल ट्रेनची सुविधा। जुना कसारा घाट सोमवारपासून 6 दिवस बंद राहणार। दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्याचा निर्णय। सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत वाहतुकीसाठी घाट राहणार बंद। महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बस फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। एसटीतील सवलतींमुळे महामंडळावर कोट्यवधींचा भार। विविध सवलतींमुळे एसटीवर 640 कोटींचा बोजा। महिला, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमुळे हा भार। मुंबईमध्ये तापमानाचा पारा वाढला, सलग दुसऱ्या दिवशी तापमान 37 अंशांवर। पुढील काही दिवस तापमान चढतच राहणार, हवामान विभागाचा अंदाज। माडाची लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी। कोकण मंडळाच्या 2000 घरांसाठी लॉटरी निघणार। चितळसर येथील सर्वाधिक 1173 घरांचा समावेश। राज्यभरात जीव्हीएसची एकूण रुग्णसंख्या 215 वर। एकूण रुग्णांपैकी 153 रुग्णांना डिस्चार्ज। काल 2 नवीन संशयित रुग्णांची भर। आमदार प्रवीण तायडे यांच्याकडनं मतदारसंघाला 3 रुग्णवाहिका। निवडणुकीपूर्वी अमरावतीकरांना दिलेलं आश्वासन पूर्ण। अचलपूर, परतवाडा, चांदूर बाजार तालुक्यासाठी 3 रुग्णवाहिका। श्रीवर्धनमध्ये दगड मातीचं बिनधास्त उत्खनन। विकास कामांसाठी पोखरले जात आहेत डोंगर। ओव्हरलोड वाहतूक होत असल्यानं अपघाताची भीती। वर्ध्यातील देवळी येथे आमदार राजेश बकान यांच्याकडनं बस स्थानक बांधकामाचा आढावा। 5 वर्षापासून बस स्थानकाचं बांधकाम अपूर्ण। 15 मार्च पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडनं पुतळ्याची स्वच्छता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाचं यवतमाळ शहरातील प्रमुख चौकात असलेल्या पुतळ्याची साफसफाई। यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने सहभागी। बालस्नेही पुरस्कार 2024 उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारासाठी अमरावती विभागातून अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची निवड। मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 3 मार्चला पुरस्कार प्रदान केला जाणार। अमरावती जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं मोठं सावट। 17 कोटी 37 लाखांचा आराखडा तयार। 707 गावात पाणी टंचाईसाठी उपाययोजना। डोंबिवलीमध्ये बिल्डरांचा फसवणुकीचा प्रताप सुरूच। हायकोर्टाच्या आदेशानंतरही नागरिकांकडून गोळा केले जात आहेत 1.5 कोटी रुपये। अमरावतीच्या तिवसा येथे लावण्यात आली रेड्याची झुंज। रेड्यांची झुंज पाहण्यासाठी हजारोंची गर्दी। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये गाडगेबाबा यांचे विचार मांडत स्वच्छता अभियानाचं आयोजन। चिमुकल्या मुलांनी गाडगेबाबा यांची वेशभूषा साकारत दिला संदेश। चंद्रपूरमध्ये पार पडली कर्करोग विरोधी वॉकथॉन। नागरिकांनी घेतला सहभाग, तर जेसीआय चंद्रपूर ऑर्बिटच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। महिला आयोग सदस्य विना महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची यादी मोठी, तर जवळपास महिना उलटला तरी नव्या सदस्यांच्या निवडीचा मुहूर्त मिळाला नाही। आता राजकीय वाद पेटण्याची शक्यता। हिंगोली जिल्ह्यामध्ये उन्हाळी भुईमुगाचा पेरा वाढला। मागच्या 2 आठवड्यापासून वातावरण चांगलं राहत असल्याने भुईमुगाचं पीक चांगलं बहरलं। यावर्षी भुईमुगाला अधिक चांगला भाव मिळेल, शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त। शिक्षण सेवक घेणार राज्यस्तरीय शिक्षण परिषद। राज्यातील हजारो शिक्षण सेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेले शिक्षण सेवक हे पद रद्द करावे या मागणीसाठी घेणार परिषद। नेरळ ते कळंब रस्त्यावर उल्हास नदीवरचा नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात। अनेक वर्षांपासून होणाऱ्या पुराच्या पाण्याच्या त्रासापासून वाहन चालकांची अखेर होणार सुटका। बीकेसीमध्ये लवकरच उभारणार रुग्णालय। बीकेसीमध्ये 7 भूखंडांचा इलेला। भूखंडांसाठी ज्युपिटर फोर्टिस रुग्णालयांच्या निविदा। सातारामध्ये छत्रपती उदयनराजे केसरी 2025 बैलगाडा शर्यतीमध्ये रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं प्रथम क्रमांकाच्या बैल जोडीला 1 लाखांचं बक्षीस।
बक्षीस वितरणाला खासदार उदयनराजे भोसलेंची उपस्थिती. कुंभमेळ्यामध्ये आतापर्यंत 60 कोटी भाविकांचं स्नान. मौनी अमावस्येला सर्वाधिक 8 कोटी भाविकांचं स्नान, तर मकर संक्रांतीला 3.50 कोटी भाविकांचं स्नान. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांची पुढील आठवड्यामध्ये त्या भारत भेटीवर. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. प्रमुख क्षेत्रामध्ये वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर संबंध बळकट करण्यासाठी भारतासोबत होणार महत्त्वाची चर्चा. सुरक्षा दलानं दहशतवाद विरोधी मोहिमेनुसार जम्मू विभागातील 13 ठिकाणी केलं झडती सत्र. आतापर्यंत राबवलेल्या मोहिमेतून दहशतवाद्यांचा सुगावा लागला नसल्याची लष्कराची माहिती. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये ठणठणाट. सर्व निधी योजनेकडे वळवल्यामुळे खिसा रिकामा. 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रखडला. भत्ता न मिळाल्यास अधिवेशनादरम्यान कर्मचारी करणार आंदोलन. यवतमाळमध्ये घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वितरण. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं वितरण. एकूण 90,616 लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरणाची कार्यवाही पूर्ण. परभणीमध्ये देखील घरकुलांच्या मंजुरी पत्राचं लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वितरण. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते करण्यात आलं वितरण. वर्ध्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर प्रमाणपत्राचं वितरण. आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते 400 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसंच पहिल्या हप्त्याचं वितरण. आर्वी मतदारसंघात 7,335 घरकुलं मंजूर. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गरजू गरीब लोकांना मिळणार हक्काचं घर. सातारा जिल्ह्यासाठी 42,000 घरकुलांची मंजुरी. सिल्लोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 मधील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घरकुल मंजुरी आदेशाचं वाटप तसंच 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण आमदार अब्दुल सत्तारांच्या हस्ते करण्यात आलं. गडचिरोलीमध्ये 15,000वर लाभार्थ्यांना मिळाला घरकुलाचा हप्ता. जिल्ह्यातील 36,070 नवीन लाभार्थ्यांना घरकुलाच्या मंजुरीचं पत्र देण्यास सुरुवात. भिवंडीमध्ये स्वच्छता राखण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ. पालिका आयुक्तपदी अनमोल सागर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वच अधिकारी कर्मचारी यांना शहरातील दैनंदिन स्वच्छता राखण्यासंदर्भातले दिले निर्देश. कोल्हापूरमध्ये भीमा कृषी प्रदर्शनामध्ये 25 कोटींचा विधायक रेडा. कोल्हापूरकरांनी विधायक नावाचा रेडा प्रदर्शनामध्ये पाहण्यासाठी केली अलोट गर्दी. अमरावतीमध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठामध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी ई-रिक्षाची व्यवस्था. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण विद्यापीठ फिरता येईल या अनुषंगानं ई-रिक्षाची व्यवस्था. हिंगोलीच्या कुरुंदामधील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालकानं चुकीच्या पद्धतीनं तिघांवर केला खंडणीचा गुन्हा दाखल. खंडणीचा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी कुरुंदा पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन. वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम संपन्न. शंकरपट कृषी प्रदर्शनाच्या दरम्यान लावणी कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. परभणीमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील अपघातग्रस्तांना मदतीचा हात. अपघातग्रस्तांना जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द. अकोल्यामध्ये जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनानं घेतला पेट. कानशिवनी ते येळवण मार्गावरची घटना. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी नाही. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती. गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला बेड्या. पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई. पुणे नाशिक मार्गावर अंमली पदार्थ विरोधी पोलिसांनी सापळा रचत घेतलं ताब्यात. 63,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. चालत्या एसटी बसचा दरवाजा उघडत उडी मारल्याने एकाचा मृत्यू. पैठण तालुक्यातील विहा मांडवातील दुर्घटना. हिंगोलीमध्ये शासनाकडून गहू खरेदी करण्याचं टेंडर असल्याचं सांगत जास्त नफ्याचा आमिष दाखवत 21 लाखांची फसवणूक. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. मालेगावच्या देवळ्यामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई. 2 पीडित महिलांची केली सुटका तर हॉटेल मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल. वर्ध्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी दागिने चोरी करणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये 4 गुन्हे उघडकीस. 4,17,000चा मुद्देमाल जप्त. मुंबई नाशिक हायवेलगत कोशिंबी येथील भंगाराच्या गोदामाला आग. आगीमध्ये भंगार गोदाम जळून खाक. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश. मुंबई बंगळुरू हायवेवरती कराडच्या जवळ बर्निंग कारचा थरार. पाचपड फाट्यावरील पेट्रोल पंपाजवळ प्रकार. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. परभणीच्या जिंतूर शहरामध्ये एकाच रात्री मुख्य रस्त्यावर 3 ठिकाणी चोरी. चोरट्यांनी केले 50,000 रुपये लंपास. गणपती मंदिराच्या दानपेटीत एका अल्पवयीन मुलानं काडी टाकल्यानं दानपेटीतील नोटा जळून खाक. तर सटाणा शहरातील अजब प्रकार. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद.
आष्टी वरुड मार्गावर धाडी शिवारामध्ये एसटी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. ब्रेकफेल झाल्यानं बसचा अपघात. बसमध्ये 35 प्रवासी असल्याची माहिती. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. वेंगुर्ले तालुक्यातील खवणे ते एसटी बसचा अपघात. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यानं बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या सखल भागात पलटी. गाडीवरील चालक वाहक यांना किरकोळ दुखापत. अपघातामध्ये गाडीचं मात्र मोठं नुकसान. हिंगोलीच्या मकोडी गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. वाहन चालक नाहक त्रस्त. रस्त्याची दुरुस्ती करण्याची प्रवाशांची मागणी. इचलकरंजी चोरीच्या 5 मोटारसायकली जप्त. शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे शोध पथकाची कारवाई. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांसह दोघे ताब्यात. एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी केलाय जप्त. उल्हासनगरमध्ये एका दुकानाला भीषण आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या चांदवडच्या राहुड घाटामध्ये अपघाताची मालिका सुरूच. घाटामध्ये 3 ते 4 वाहनं एकमेकांवर आदळली. अपघातामध्ये 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.